नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 व्हिडिओपासून आपण आपल्या इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील तिसऱ्या प्रकरणाचे अध्ययन करत आहोत. आपल्या या तिसऱ्या प्रकरणाचे नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. या प्रकरणातील या आधीचे 2 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत, ज्यात पोर्तुगीजांनी भारतात आपला वसाहतवाद कसा स्थापन केला आणि ब्रिटिशांनी आपला भारतातला वसाहतवाद कसा स्थापन केला याविषयीचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण हॉलंड या देशातील डच लोकांनी भारतात आपल्या वसाहतवादाची सुरुवात कशी केली आणि त्या वसाहतवादाच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास कसा साधवून घेतला आणि भारतात आपल्या वसाहती कशा स्थापन केल्या हे अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया डच लोकांच्या भारतातील वसाहतींच्या अभ्यासाविषयी. मित्रांनो, ज्या प्रकारे इंग्रजांनी भारतात प्रवेश करताना व्यापार करण्याच्या दृष्टीने प्रवेश केला होता, अगदी त्याच प्रकारे डचांनी सुद्धा सुरुवातीला व्यापार करण्यासाठीच भारतात आगमन केले होते. डच देशातील अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन पूर्वेकडील देशांशी, म्हणजे डच हा पश्चिमात्य देश आहे, या देशाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन एक व्यापारी कंपनी स्थापन केली. जशी इंग्रजांनी स्थापन केली होती ईस्ट इंडिया कंपनी, तशी यांनी स्थापन केली युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. आणि या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला डच सरकारने पूर्वेकडच्या सर्व देशांशी व्यापार करण्याची परवानगी दिली, वखारी स्थापन करण्याची परवानगी दिली, किल्ले बांधण्याची परवानगी दिली. पूर्वेकडील देशांशी युद्ध किंवा तह करण्याची वेळ आली तर ते युद्ध किंवा तह करण्याची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर चलन पाडण्याचा अधिकार सुद्धा दिला. असे विविध अधिकार या कंपनीला मिळाले आणि ही डच कंपनी हळूहळू पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्यासाठी आपले पाय पसरू लागली. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत 1602 मध्ये स्थापन झालेल्या या डच कंपनीने, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने 1602 साली स्थापन झाल्यानंतर हळूहळू 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत मोठ्या प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या. यांनी फक्त भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्यात असं नाही, तर इराक, इराण, इंडोनेशिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, तैवान, जपान अशा अनेक देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. व्यापार करण्याच्या उद्देशाने हळूहळू त्यांनी या देशांमध्ये आगमन केले आणि आगमन केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी व्यापाराच्या सोयीसाठी वखारी सुद्धा स्थापन करायला सुरुवात केली. वखार म्हणजे एक प्रकारचे गोडाऊन असते, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला. अशा वखारी त्यांनी स्थापन करायला सुरुवात केली. भारतातली त्यांची पहिली वखार म्हणजेच मच्छलीपट्टणम या ठिकाणी स्थापन केलेली होती. या वसाहती स्थापन करताना, वखार बांधताना त्यांनी वखारीच्या भोवती तटबंदी सुद्धा बांधायला सुरुवात केली. तटबंदी म्हणजे काय, तर गडाच्या रक्षणासाठी जशी बाहेरून एखादी भिंत असते, अनेक चित्रपटात आपण पाहतो, त्याच प्रकारे आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी तटबंदी करायला सुद्धा या डच लोकांनी सुरुवात केली. एवढंच नव्हे, या तटबंदीवर तोफा ठेवायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली, म्हणजे शत्रू आले तर त्या तोफांच्या माध्यमातून ते त्यांचा नायनाट करू शकतील. आपल्या कारभाराच्या सोयीसाठी, व्यापाराच्या सोयीसाठी या डच लोकांनी स्थानिक लोकांची सुद्धा आपल्या प्रशासनात मदत घेतली, त्यांना सुद्धा नोकऱ्या देऊ केल्या. अशा प्रकारे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचा हळूहळू या पूर्वेकडील देशांमध्ये आणि भारतामध्ये आपल्या व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश झाला. त्यांनी हळूहळू वखारी स्थापन केल्या आणि नंतर हळूहळू वसाहतीमध्ये त्यांचं रूपांतर केलं. आपले पाय पसरायला त्यांनी सुरुवात केली. फक्त भारताच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर डच लोकांनी भारतात सगळ्यात पहिली वखार आपली स्थापन केली, ती म्हणजेच मच्छलीपट्टणम या ठिकाणी. मच्छलीपट्टणम या ठिकाणी पहिली वखार स्थापन केल्यानंतर हळूहळू त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये आपल्या वखारी स्थापन करायला सुरुवात केली. त्यांनी
दक्षिण भारतात आपले वखारी स्थापन केले. मच्छलीपट्टणम, पुलिकत, इतर प्रदेश तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अहमदाबाद, सुरत, खंबायत अशा विविध प्रदेशांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. एवढेच नव्हे तर दक्षिण भारतातल्या त्या काळचं प्रबळ राज्य मानलं जाणाऱ्या विजयनगरच्या राज्याकडून रीतसर नियमाप्रमाणे शासकीय परवानगी त्यांनी मिळवली, ती म्हणजे पुलिकत आणि आणखी काही ठिकाणी किल्ले बांधण्याची. किल्ले बांधले म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर त्यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येणार होतं. व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी शासन दरबाराकडून किल्ले बांधण्याची परवानगी मिळवली. हळूहळू त्यांनी पोर्तुगीजांशी सुद्धा संघर्ष करायला सुरुवात केली. पोर्तुगीजांना युद्धात हरवून, पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील कन्नूर, कोची आणि काही प्रदेश आपल्या ताब्यात मिळवून घेतले. म्हणजे पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला. एवढेच नव्हे तर कोची हा प्रदेश ताब्यात मिळवल्यानंतर कोचीच्या राजाशी त्यांनी एक तह केला आणि कोचीमधून म्हणजे आजच्या केरळमधून निर्यात होणारे मसाल्याच्या पदार्थ, त्यापैकी एक प्रमुख पदार्थ म्हणजेच काळी मिरी. काळी मिरी आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मसाल्याच्या पदार्थांमध्ये असते. भारत आधीपासून मसाल्याच्या पदार्थांचा प्रमुख निर्यातदार देश राहिलेला आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर मसाल्याच्या पदार्थांची निर्यात केली जाते. इंग्रजांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ आपल्या मायदेशात नेले. डच लोकांनी या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक असलेल्या काळी मिरी या मसाल्यावर आपले एकाधिकारशाही स्थापन केली आणि काळ्या मिरीची निर्यात करण्याचे अधिकार फक्त स्वतःला कसे मिळतील अशी परवानगी त्यांनी मिळवली. या बाबतीत पोर्तुगीजांचा पराभव त्यांना करावा लागला. डच फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपले आरमार म्हणजे समुद्रातली सेना सुद्धा मोठी प्रबळ ठेवली. कोणत्याही बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आरमार होते. 20,000 सैनिक नाविक तळावर उतरू शकतील एवढी मोठी त्यांची सैनिक शक्ती सुद्धा त्यांनी तयार ठेवली होती. एवढंच नव्हे तर समुद्रात आपली जहाजे घेऊन जाण्यासाठी मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांना डच लोकांची परवानगी सुद्धा घ्यावी लागत होती. एवढी दहशत डच लोकांनी समुद्रात केलेली होती. आपले वर्चस्व त्यांनी समुद्रावर स्थापन केलेले होते. यावरून आपल्याला लक्षात येईल की व्यापारासाठी आलेले डच लोकांनी हळूहळू भारताच्या राजकारणात सुद्धा प्रवेश केला आणि वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्यकर्ते म्हणायला सुरुवात केली असं सुद्धा आपण यांच्या बाबतीत म्हणू शकतो. मित्रांनो, डच लोकांनी भारतात आपला वसाहतवाद कसा स्थापन केला हे आपण आता अभ्यास. मित्रांनो, डच लोकांचा भारतातील वसाहतवाद अभ्यासल्यानंतर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळत आहोत, तो म्हणजेच फ्रेंच लोकांचा भारतातील वसाहतवाद. फ्रेंच लोकांनी सुद्धा भारतात आपल्या वसाहतवादाला सुरुवात केली. ब्रिटिश भारतात आले, पूर्वेकडील देशांशी व्यापार करू लागले आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी संपत्ती मिळवली. डच पूर्वेकडील देशांमध्ये आले, भारतात आले, मोठ्या प्रमाणावर त्यांनी संपत्ती मिळवली. हे जेव्हा युरोपीय राष्ट्र पाहत होते तेव्हा फ्रेंच या देशातील काही लोकांना सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा या पूर्वेकडील देशांशी व्यापार करावा आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती आपण मिळवावी. फ्रेंच या देशाचा त्या काळचा अर्थमंत्री असलेला कोल्बेर याने सुद्धा आपल्या राजा 14वा लुई कडून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची परवानगी मिळवली. त्यासाठी त्यांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यानंतर त्याने आपल्या राजाकडून पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्याची परवानगी मिळवली, नोकर ठेवण्याची परवानगी मिळवली, पूर्वेकडच्या देशांशी युद्ध किंवा तह करावे लागले तर ते करण्याची सुद्धा परवानगी मिळवली. एवढेच नव्हे तर पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्यासाठी ज्या काही इतर परवान्यांची गरज होती ते सर्व परवाने आणि परवानग्या त्यांनी 14व्या लुईकडून मिळवले. आणि ब्रिटिशांच्या, डचांच्या प्रमाणेच आता भारतात आणि पूर्वेकडील देशात व्यापार करण्यासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा आली.
1664 मध्ये ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती. 1664 मध्ये ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यानंतर 1666 मध्ये म्हणजे लगेच 2 वर्षानंतर त्या काळी भारतात सत्तेवर असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबच्या दरबारात या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं एक शिष्टमंडळ गेलं आणि त्या शिष्टमंडळाने आपली बाजू मांडली की आम्हाला तुमच्या देशात व्यापार करण्याची परवानगी मिळावी आणि व्यापार करत असताना वखार सुद्धा स्थापन करण्याची परवानगी मिळावी, गोडाऊन स्थापन करण्याची परवानगी मिळावी. आणि ही परवानगी कोणत्या शहरासाठी मिळवली तर सर्वात आधी सुरत, गुजरात मधील सुरत या ठिकाणी आपली पहिली वखार स्थापन करण्याची परवानगी त्यांनी मिळवली. सुरतला त्यांनी आपली वखार स्थापन केली. हळूहळू त्यांनी इतर प्रदेशांमध्ये सुद्धा आपल्या वखारी स्थापन केल्या. त्यापैकी पूर्वेच्या किनारपट्टीवर असलेल्या कासिम बाजार, बालासोर, चंद्रनगर, माहे, कारेकल आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं ठाणं असलेलं पॉंडिचेरी म्हणजेच आजचं पुदुच्चेरी या ठिकाणी त्यांनी हळूहळू आपल्या वखारी स्थापन केल्या. त्यांनी सुद्धा व्यापाराला सुरुवात केली आणि नंतर हळूहळू राजकारणात प्रवेश करायला सुरुवात केली. राजकारणात त्यांनी प्रवेश कसा केला तर पोर्तुगीज लोकांचं भारतातलं मुख्य असं ठाणं होतं, मुख्य असं ठिकाण होतं ते म्हणजेच पॉंडिचेरी. आज त्याला पुदुच्चेरी म्हणतात. पॉंडिचेरी हे ठिकाण त्या काळी कर्नाटकच्या नवाबाच्या आधिपत्याखाली होतं. त्यावर सत्ता कोणाची होती तर कर्नाटकच्या नवाबाची. आणि फ्रेंच लोकांनी हे ओळखलं की कर्नाटकच्या नवाबाच्या घराण्यात, त्यांच्या कुटुंबात आता नवाब कोण होईल यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यांची आपापसात भांडणं सुरू आहे. आणि फ्रेंचांनी ही संधी ओळखली आणि हळूहळू त्यांनी या राजकारणात प्रवेश केला. फ्रेंचांनी जसा या राजकारणात प्रवेश केला तसा ब्रिटिशांनी सुद्धा या राजकारणात प्रवेश केला आणि नवाब पद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या एका व्यक्तीच्या बाजूने फ्रेंच तर दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने ब्रिटिश असे 2 गट समोरासमोर उभे ठाकले. या 2 गटांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि याचाच परिणाम असा झाला की पुढच्या काळात प्रत्यक्ष फ्रेंच आणि ब्रिटिश म्हणजे इंग्रज यांचे भारतात संघर्ष निर्माण झाले. 3 युद्धे झाली. इंग्रजांमध्ये आणि फ्रेंचांमध्ये झालेल्या या 3 युद्धांना म्हणतात कर्नाटक युद्ध. ही कर्नाटक युद्ध घडून आली आणि यात फ्रेंचांचा मात्र पराभव झाला. इंग्रज जिंकले आणि हळूहळू भारतात इंग्रजांचं पारडं जड झालं आणि फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात जी 3 कर्नाटक युद्धे झाली त्या 3 कर्नाटक युद्धांपैकी तिसरे युद्ध हे निर्णायक आणि अंतिम ठरले. या तिसऱ्या निर्णायक युद्धात इंग्रजांनी बाजी मारली. इंग्रजांनी फ्रेंचांना पराभूत केलं आणि त्यामुळे फ्रेंचांची शक्ती हळूहळू कमी झाली आणि भारतात इंग्रजांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढलं. इंग्रजांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. हे करत असताना फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे, फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळे आता आपल्या सत्तेच्या विस्ताराला इंग्रजांना भारतात प्रमुख असा कुठलाही प्रतिस्पर्धी उरला नाही आणि म्हणून फ्रेंच, डच हे हळूहळू मागे पडले आणि भारतातल्या सर्वात जास्त वसाहती या इंग्रजांनी स्थापन केल्या. आणि पुढे इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं हे आपण सारे जाणतोच. मित्रांनो, अशा प्रकारे युरोपीय देशांनी भारतात येऊन, व्यापाराच्या दृष्टीने भारतात येऊन हळूहळू आपल्या वखारी स्थापन केल्या आणि नंतर वसाहती कशा स्थापन केल्या आणि भारतीय राजकारणात कसा प्रवेश मिळवला हे आपण अभ्यासलं. आपल्या या तिसऱ्या प्रकरणात आपण पोर्तुगीजांची भारतातील वसाहती, फ्रेंचांच्या भारतातील वसाहती, ब्रिटिशांच्या भारतातील वसाहती, डचांच्या भारतातील वसाहती या सर्वांबद्दल अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी हे प्रकरण आता संपलेलं आहे. पुढच्या प्रकरणात आपण आता एका वेगळ्या भागाला शिकायला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी या वसाहतवादाला कसे तोंड दिले. हा भाग आपण पुढच्या एका प्रकरणात अभ्यासणार आहोत. पण मित्रांनो, तत्पूर्वी मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की हे सर्व व्हिडिओ पाहत राहा,
काही अडचण आली तर नक्की विचारा. आपले हे चॅनल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग मित्रांनो, पाहत राहा, सबस्क्राईब करा, अभ्यास करा. विश यू ऑल द बेस्ट. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार.